पण काही चालले काय ना काहीतरी होतच असते. म्हणजे काय ना काही दिवस एवढे खराब चाललेत ना, काय ना काही नुकसान म्हणजे नुकसान होतच राहतं. तर काय बोलू आता. हाय गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईस माझा लागलेला तर गाईस ॲक्सिडेंट झाला होता. आता झालं आहे बरं. तर आता मी एवढा दिवस ब्लॉग नाही शूट केला कारण माझा लागलेला. डॉक्टरने सांगितलं थोडा रेस्ट घे. तर मी रेस्ट घेतला आणि गाईस एक्सरे काढलेला. तर एक्सरेमध्ये रिपोर्ट खूप क्लिअर आले. तर खूप बरं वाटलं मला. आणि आता मी झालो आहे मस्त, आता ठीक सर्व, आय एम फाईन. तर आता मी ब्लॉग शूट करतो आहे. तर आतापासून ब्लॉग कंटिन्यू डेली टाकत राहील. काहीच बघू, आता मी डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन. डेली नाही पण 1-2 दिवसात टाकतच राहील. आणि आता जास्त थांबून फायदा नाही. खूप खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही शूट केला आणि आता मी करतो शूट. आणि गाईज आज मला कॉलेजला सुट्टी आहे. तरी पण गाईज आमचे ऑनलाईन लेक्चर होणार आहे. तर बघू आता, आय थिंक 12 वाजता लेक्चर चालू होईल, 12:30 वाजता. तर बघू, लेक्चर अटेंड करेन. आणि आता मी ब्लॉग शूट करतो. तर गाईज मी आता ब्लॉग शूट करत होतो आणि आमची जी 4 व्हीलर आहे ना गाईज, कार, ते दादा घेऊन गेलेला. पाणी पूर्ण भरलेलं होतं, त्याला पण काही समजलं नाही. तर आमचा जो कारचा पार्ट आहे ना तो निघाला आहे. आय थिंक बोनेट जवळ पार्ट असतो, तो जो फॉग लाईट असतो ना तिकडे पार्ट आहे तो. तुम्हाला मी त्याची क्लिप दाखवतो, छोटीशी क्लिप आहे, ते दाखवतो. जास्त काही झालं नाही मिळत, तुम्हाला दाखवतो मी. तर आपली गाडी गेली गॅरेजला. मला वाटते होईल, पार्ट लावला का होऊन जाईल. काय नाही, रिपेअर तर होऊन जाईल. आता गेले गॅरेजला, नेल्यात पप्पा घेऊन गेलेत गॅरेजला. तर होऊन जाईल गाडी, काय टेन्शन नाही एवढं. पहिलं असं वाटलं की दादांनी गाडी कुठे ठोकले, पण तसं काय नाही गाईस, तो पार्ट आहे ना तोच निघालेला होता. आता काय नाही, आता गेल्यात पप्पा गाडी घेऊन, 4 व्हीलर घेऊन गेल्यात गॅरेजला. आणि बघू आता, आय थिंक वाटतं आता पार्ट लावतील तो आणि मग होईल गाडी आपली रिपेअर. तर मी आता होतो रूममध्ये मी ब्लॉग शूट केला. आणि तुम्हाला दाखवतो मी, पावसाला मुले कपडे काही सुकत नाही, तर कुठे आम्ही ठेवल्यात, हे बघा गाईस, कपडे कुठे ठेवल्यात सुकत. काय करणार गाईज, कपडे काही सुकतच नाहीत. आता आम्ही तिकडे सुकत लावल्यात. म्हणजे कसं फॅन ए सी वगैरे लावली तर कसं जरा थंडमध्ये एकदम होऊन जाते, सुकतात, काय टेन्शन नाही असे काहीच. तर चला गाईज, आता जातो टेरेसवर आणि बघू गाईज. टेरेसवर पण खूप हवामुळे पाणी येतो ना. तर गाईज आमचं जे नेट आहे ना ते पण फाटलं आहे आणि पाणी पूर्ण टेरेसवर भरतो. तर आता घेतो मॉप आणि त्याच्याशी काढतो मी. तर चला गाईज, जाऊया टेरेसवर आता. तर गाईज चाललो आता टेरेसवर, बघूया काय आहे टेरेसवर कसं. नेट फाटलंय, पण नशीब काय एवढं तरी हाय नेट. ह्या साईडला नेट आहे म्हणून काय टेन्शन नाही, नाही तर एवढा पाणी येतो ना टेरेसवर खूप. तर मी आता आलेलो टेरेसवर. मला वाटलं की पाणी वगैरे असेल तर जरा मॉपशी काढतो पाणी, पण काय पप्पानेच वाटतं पाणी सर्व क्लिअर केलं, सर्व साफ केलं. मी विचार करतो काही की मी जिमला जातो, मला 5-6 महिने झाले जिमला. आणि मी विचार करतो की मी शॉर्ट व्हिडिओ टाकावी जिमची, डे 1 डे 2 असं. तर कॉमेंट करून सांगा तुम्ही की करू की नको शॉर्ट व्हिडिओ. जिम फक्त जिमचे व्हिडिओ, ब्लॉग नाही. ब्लॉग मी थोडे दिवस नाही टाकणार. गाईस माझी इच्छा आहे की असं डे 1 डे 2 असं ब्लॉगची व्हिडिओ टाकावी, शॉर्ट व्हिडिओ टाकावी. बघू गाईस, तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. तर चला गाईस, आता जातो रूममध्ये आणि जाऊन बसतो. म्हणजे गाईस थंडी एवढी आहे ना बाहेर, पावसामुळे पूर्ण थंड वातावरण झालं आहे. आता जातो घरात आणि मस्त बसतो रूममध्ये शांत एकदम गरमीमध्ये. तर चला जातो रूममध्ये आता. गाईस काय सांगू तुम्हाला, टेरेसवर गेलेलो, पावसाचा एवढा आवाज येतो ना, म्हणजे एकदम मला व्हॉईस आहे ना एडिटिंग करताना खूप प्रॉब्लेम येईल मला असं वाटते. आता जातो रूममध्ये, चाललो मी. तर गाईस आता आलो रूममध्ये आणि गाईस आता विचार करतो आहे मी की जेवढा मी व्हिडिओ बनवला आहे ना तो व्हिडिओ एडिट करून ठेवतो. थोडासा टाईमपास, म्हणजे आता बसतो इकडे तर व्हिडिओ एडिटिंग करून ठेवतो थोडा, म्हणजे कसं मला प्रॉब्लेम नाही येणार सर्व एकत्र एडिटिंग करताना. काहीच मला खूप, माझा फ्रेंड आहे ना तोच मला एडिटिंग करून द्यायचा, पण काय तो पण खूप बिझी असतो. तर तो पण त्याचं काम जॉबला जातो, त्यामुळे
मलाच एडिटिंग करावं लागते आणि मला जास्त येत नाही, थोडीफार येते. तर आता मी एडिटिंग करून ठेवतो जेवढी व्हिडिओ मी क्लिप शूट केल्यात. गाईस माझी इच्छा असं नाही मिळत की त्यांनीच मला ब्लॉग एडिट करून द्यावा, पण माझा ब्लॉग आहे मीच एडिट केला पाहिजे. पण मला म्हणजे एकदम मी आता शिकतोय, व्हिडिओ ब्लॉग बनवतो ते पण मी शिकतोय. तर आता एडिट करतो मी कसं, आता बघू. थोडंसं यूट्यूबला थोडं मला प्रॉब्लेम येतात, छोटे मोठे प्रॉब्लेम फेस करावं लागतात. तर आता बघू, करतो मी आता ब्लॉग एडिट. जेवढा माझा झाला आहे ब्लॉग अर्धा, त्याच्यानंतर ब्लॉग करतो कंटिन्यू. तर काय मी बसलेलो ब्लॉग एडिट करत होतो आणि झाला आहे माझा अर्धा ब्लॉग एडिट. आणि आता पप्पा आले आणि काहीतरी काम आहे बोलतो जा. आता मी चाललो आता चंदन सरला. त्याचं आता पाऊस पण खूप पडतो आहे, रेनकोट घालून जातो. काहीतरी आणायचं आहे सामान वगैरे घरात. तर जातो मी आता. चप्पल घालतो निघतो, कारण की मला मध्येच शूट करायला भेटणार नाही. डायरेक्ट आता चप्पल घालून निघतो चंदन सरला. A few moments later. तर गाईस आता आलो चंदन सरला जाऊन, सामान वगैरे आणले घरचं आणि आता जेवतो. आणि माझा 12:30चा लेक्चर पण आहेत ऑनलाईन. तर मी आता घेतो जेवून, 11:30 वाजल्यात. मस्तपैकी जेवतो आणि मग लेक्चर अटेंड करतो आणि मग करतो ब्लॉग कंटिन्यू. तर मी आता जेवतो आहे आणि तुम्हाला दाखवतो माझं जेवण. हे बघा गाईस माझं आजचं जेवण. चला गाईस आता जेवतो आणि मग करतो ब्लॉग कंटिन्यू. आणि माझा लेक्चर पण आहे ते पण करतो नंतर अटेंड. तर गाईस आता जेवलो आहे मस्तपैकी, जेवण वगैरे झाले. आणि आता दुसरं काम निघालं गाईस, एक जातो आता बाटले भरायला चाललो आहे. तर आता जातो बाटले भरून येतो आणि मग लेक्चर अटेंड करतो. तर गाईस घरात फिल्टर असून सुद्धा बाटले भरायला लागतात, काय करणार गाईस, अशी परिस्थिती आहे. तर जातो आता बाटले भरून येतो पहिला. तर चला गाईस चाललो आता बाटले भरायला. घेतल्यात बाटले. तर गाईस एक गाडीवर 3 बाटले आणणार आहे मी. जातो आता भरतो बाटले आणि येतो घरी. तर गाईस आता आलो बाटले भरून घरी आणि आता करतो ऑनलाईन लेक्चर अटेंड. आणि गाईस बाटले बघा गाईस, हा बघा बाटला लावलं मी भरलं आहे. तर गाईस आता माझा लेक्चर चालू आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा गाईस आम्हाला ना यूट्यूब व्हिडिओ पाठवले आहेत मॅमने आणि लिंक वगैरे पाठवले. तर गाईस हे सर्व लेक्चर्स आहेत. तर मी लेक्चर अटेंड करतो आता. तर गाईस तुम्हाला मी दाखवलं आमच्या ग्रुपमध्ये ते मॅमने व्हिडिओज पाठवले आहेत, यूट्यूबवाले चॅनलमधले आहेत. तर गाईस मी ते आता व्हिडिओ बघतो, लेक्चर अटेंड करतो सर्व. तर माझा आता लेक्चर अटेंड करून पण झाला आहे आणि गाईस थोडा मी आराम केला, झोपलेलो. आणि आता मी जिमला जाणार आहे, त्यासाठी मी आता माझं जे डाईट आहे ते मी खातो. तर बघा गाईस एक केला घेतले आणि ओट्स घेतले दुधामध्ये. तर गाईस मी आता खातो, माझा वर्कआउटच्या आधी मी जे खातो ते तुम्हाला दाखवलं. तर गाईस मी आता एक खातो आणि जातो जिमला. तर गाईस झाली आता तयारी, बॅग वगैरे भरले, चाललो आहे जिमला. जातो जिममध्ये आणि ब्लॉग करतो कंटिन्यू आणि तुम्हाला दाखवतो आजचा माझा वर्कआउट. मी आज मारणार आहे बॅक. तर चला गाईस जाऊया जिमला. तर गाईस आता जस्ट आलो जिमला, तर जातो आतमध्ये, वर्कआउट करतो मस्त. तर गाईस विषय असा आहे की मी आता गेलेलो जिमला. तर गेलो तिकडे आणि एक्सरसाइज चालू केली मी करायला. मी विचार केला की बरोबर व्हिडिओ काढेल, पण जो माझा फ्रेंड आहे ना तो सकाळी जातो आणि सकाळी कसं जास्त कोणी येत नाही ना, तर सकाळी जिम पूर्ण खाली असते. तर मला जमलं नाही आता व्हिडिओ शूट करायला. तर मी आता घरी आलो वर्कआउट करून. आणि काही आता मी वर्कआउट नंतर खातो अंडी, तुम्हाला दाखवतो. वर्कआउट नंतर मी खातो अंडी खातो. गाईस मी वर्कआउट नंतर अंडी खातो येऊन घरी येऊन. आणि गाईस हा ब्लॉग आहे ना मी एंड करतो आता. तर गाईस तुम्हाला ब्लॉग हा आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला गाईस भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.